वाघनदीच्या घाटातील रेतीचा उपसा करून ती रेती मुंडीपार जंगल परिसरातील मारबत घाटावर गोळा करून त्या रेतीची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या 2 ट्रॅक्टरला आमगाव पोलिसांनी पकडले। या प्रकरणात 16,12,000 रुपये किमतीचा माल जप्त केलाय। ट्रॅक्टर MH35 AR 3002 ट्रॉली MH35 AW 5577 मध्ये एक ब्रास रेती किंमत 6,000 व ट्रॅक्टर किंमत 7 लाख, ट्रॉली किंमत 1,50,000 असा 8,56,000 रुपयांचा माल, तर दुसरा ट्रॅक्टर MH35 AJ 1855 ट्रॉली MH35 AJ 9886 ची पाहणी केली असता ट्रॉलीमध्ये एक ब्रास रेती किंमत 6,000 व ट्रॅक्टर किंमत 6 लाख, ट्रॉली किंमत 1,50,000 असा एकूण 7,56,000 रुपये किमतीचा असा 7,56,000 एकूण 16,12,000चा माल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमध्ये लखन खेमचंद मानकर वय वर्ष 33, पूनम सुखराम मडावी वय वर्ष 25, राजेंद्र नंदलाल बोपचे वय वर्ष 50, टिकाराम श्रीराम मेश्राम वय वर्ष 30, संदीप मंगलू दखनकर वय वर्ष 29, हितेश रोशनलाल सुरसाऊत वय वर्ष 24, शुभम राजेंद्र बोपचे वय वर्ष 24 सर्व राहणार मुंडीपार तालुका आमगाव यांच्या विरुद्ध आमगाव पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम 302-3-5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस हवालदार खुशालचंद्र बर्वे करत आहेत। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामी यांच्या मार्गदर्शनाखाली आमगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरेश सहारे, पोलीस हवालदार खुशालचंद बर्वे, लिखीराम दसरे, विनोद उपराडे, चेतन शेंडे, असीम मण्यार, नितीन चोपकर यांनी ही कारवाई केली आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।